आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा वाद हा फार विकोपाला जात आहे. विनाकारण दोन्ही समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा डाव खेळला जात आहे, प्रयत्न केला जात आहे. खरं तर आरक्षण उपवर्गीकरणाचा पाठीमागचा जो खरा हेतू आहे, हा खरा हेतू आपण समजून घेणं गरजेचं आहे. एस-सीचं ऐक्य तोडणं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस-सीचे जे जातीचा वर्ग करून त्या वर्गाला प्रतिनिधित्व म्हणून आरक्षण दिलेलं आहे. पण तो त्या आरक्षणाच्या माध्यमातून एस-सी हा वर्ग निर्माण करून या एस-सीचं ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या आरक्षणाच्या पाठीमागचं हे भूमिका आहे, उद्दिष्ट आहे. परंतु एस-सीचं ऐक्य तोडणं आणि पुन्हा त्यांच्यामध्ये जातीवाद, जातीभेद आणि जाती व्यवस्था निर्माण करणं, विशेषतः बौद्ध आणि मातंगामध्ये कायमस्वरूपी भेद आणि तेढ निर्माण करणं, याच्यासाठी भाजप आणि RSSचा प्रयत्न सुरू आहे. आणि काय RSSचे दलाल आणि त्यांचे पेड व्यक्ती आणि संघटना आणि भाडोत्री माणसं, सरकारचे बगलबच्चे, लोकप्रतिनिधी इत्यादी चुकीच्या लोकांच्याकडून हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर दोन्ही समाजाच्या काही मोजक्या चुकीच्या लोकांमध्ये हा बौद्ध आणि मातंग ह्या दोन भावामध्ये, सख्या भावामध्ये वितुष्ट निर्माण केलं जात आहे. आणि यातच कुप्रसिद्ध याचं एक उदाहरण सांगेल की सोशल मीडियामध्ये कुप्रसिद्ध असणारा नमुना म्हणजे कपिल सरोदे. खरं तर मी या सोशल मीडियामध्ये, फक्त सोशल मीडियामध्ये सतत चर्चेला, सतत वक्तव्य करणारा, वळवळ करणारा हा कुप्रसिद्ध नमुना कपिल सरोदे याच्यावरती बोलण्यापूर्वी मी एक स्पष्ट करू इच्छितो की मी बाबा कपिल सरोदे हा मातंग समाजावर टीका करतो. तो लोकशाहीर अण्णाभाऊ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती खालच्या पातळीवरती टीका करतो. मातंग समाजावरती तो टीका करतो. मातंग समाजाला हिंदू दहशतवादी म्हणतो. आणि याचा राग येऊन, याचं वाईट वाटतं, याचा राग येऊन मी पूर्वाश्रमीचा मातंग म्हणून मला त्याचा राग आला आणि त्या रागातून मी असं कपिल सरोद्यावर टीका करतोय, अशातला भाग मुळीच नाही. हे पहिल्यांदा स्पष्ट करतो, हे समजून घ्या. मी खरं तर मांगमी नाही, मी महारबी नाहीच आणि मी मांगमी नाही. तर मी बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध बनून चांगला माणूस बनण्याची, परिवर्तनाची प्रक्रिया माझ्या स्वतःमध्ये सुरू केलेला मी एक बौद्ध धर्मीय सर्वसामान्य माणूस आहे. काय, मी महार नाही आणि मी मांगमी नाही. मी बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध धर्मानुसार चांगला माणूस बनण्याची, परिवर्तनाची प्रक्रिया मी स्वतः माझ्यामध्ये सुरू केलेला मी एक सर्वसामान्य बौद्ध धर्मीय माणूस आहे, कार्यकर्ता आहे, धम्मप्रचारक आहे. आणि मी कपिल सरोद्यावरती आता त्याचं फाडकाम करणार आहे. हा कपिल सरोदे हा बौद्ध तर नाही, तो नकली बौद्ध. तो बौद्ध आहे म्हणून त्याच्यावर बोलणार नाही मी. आणि तो महार आहे म्हणून सुद्धा मी पूर्वी महाग आहे. आणि कपिल सरोदे हा महार आहे म्हणूनही बोलत नाही. तो कपिल सरोदे हा महार आहे म्हणून सुद्धा मी टीका करणार नाही. कारण हा कपिल सरोदे हा ना बौद्ध आहे ना महार आहे, तो तर सोशल मीडियामध्ये वळवळणारा अतिशहाणा जातीवादी किडा आहे. काय, कपिल सरोदे हा ना महार ना बौद्ध, तो केवळ सोशल मीडियामध्ये वळवळणारा अतिशहाणा जातीवादी किडा आहे. आणि त्या किड्याच्या वर मी आज बोलणार आहे, हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. जरूर मला हे मान्य आहे, मला माहीत आहे, मी याच्यावर वारंवार बोललो आहे की मातंग समाज हा RSSच्या समरसता मंचच्या, भाजपच्या दलालाच्या विळक्यात मातंग समाज अडकलेला आहे, हे मला मान्य आहे. त्याच्यावर मी वारंवार बोललेलो आहे. काय मातंग समाजातील पेड व्यक्ती आणि RSSच्या
IT सेलचे जे काय लोक आहेत ते सक्रिय झालेले आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बौद्ध माध्यम समाजामध्ये जाती तेढ हा कायम निर्माण व्हावा म्हणून RSSचे IT सेल हे सक्रिय झालेले आहे. त्यांचे फेक अकाउंटच्या माध्यमातून ते सोशल मीडियामध्ये बौद्ध समाजाबद्दल आणि मातंग आणि बौद्ध समाजामधील वितुष्ट निर्माण होण्यासाठी पोस्ट टाकत आहे सोशल मीडियामध्ये. आणि तशा काय चुकीच्या लोकांच्या IT सेलच्या RSSच्या IT सेलचे जे कार्यकर्ते सक्रिय झाले त्यांचे फेक अकाउंट म्हणून जे मातंग समाजाच्या विरोधात, बौद्ध समाजाच्या विरोधात आणि महापुरुषांची बदनामी करणारे सुद्धा पोस्ट पाहतात आणि त्या पोस्ट वाचून त्याच्यावर उत्तर त्याच्यावर प्रतिक्रिया आणि उत्तर देताना बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाती ते निर्माण होऊ नये याच्याबद्दल विचार केला पाहिजे. खरं तर बौद्ध आणि मातंग समाजाचा एकच प्रबुद्ध समाज बनावा याच्यावर बोललं पाहिजे ना. हे बोलण्यापेक्षा सरसकट मातंग समाजावर टीका करणं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द वापरणं, टीका करणं, त्यांची विटंबना करणं आणि बौद्ध मातंगामध्ये वितुष्ट आणणारे वक्तव्य करण्यात काय अर्थ आहे? कपिल सरोद्यानं असं करणं म्हणजे मातंग समाजातील RSSचे दलाल आणि ह्या मोग्या तोंडाचा कपिल सरोदे याच्यामध्ये फरक काहीच नाही. तेही मातंग आणि बौद्धामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतात आणि हा मोग्या तोंडाचा कपिल तेच करतोय. काय ह्याच्यात फरक आहे? मी खरं तर कपिल सरोद्याला मोग्या तोंडाचा म्हणतोय की काही जणाला वाटतेल की खालच्या पातळीची टीका आहे. खरं तर बुद्ध म्हणतात असे की एखाद्याला समोरच्याला जर मी चुकीचे बोललो, समोरच्याला जर मी वाईट बोललो, समोरच्यावर मी टीका केली, समोरच्याला मी हाणलं मारलं तर ती मारणाऱ्यांचा, टीका करणाऱ्यांचा, बोलणाऱ्यांचा दोष नाही तर समोरचा माणूसच त्या लायकीचा होता. हे अशा बुद्धांच्या नुसार मी कपिल सरोद्याला मोग्या तोंडाचा कपिल सरोद्याचं वक्तव्याचा आज मी समाचार घेणार आहे. काय म्हणतो तो? मातंग समाजाला हिंदू दहशतवादी, मातंग समाजाला तो हिंदू दहशतवादी म्हणतो. मातंग समाज काय हिंदू दहशतवादी आहे का बाबा? हे मोग्या तोंडाच्या कपिल मांगाला तो हिंदू दहशतवादी म्हणतो. मातंग समाजाला हा मोग्या तोंडाचा कपिल सरोदे हिंदू दहशतवादी म्हणून हिणवतो आहे. खबरदार, मातंगाला हिंदू दहशतवादी म्हणाल तर मोग्या तोंडाच्या कपिल सरोदाच्या वक्तव्याचा आता मी फाडकाम करत आहे. खरं तर बाबा, हिंदू दहशतवादाचा सगळ्यात जास्त बळी हा मातंग समाज आहे. आजच्या घडीला पूर्वीपासून तो होताच, पण आताच्या आज घडीला हिंदू दहशतवादाचा सगळ्यात जास्त बळी हा मातंग समाज जात आहे आणि त्याला तो मातंग दहशतवादी म्हणतोय. खरं तर मातंग समाजातील RSSचे दलाल मातंग समाजाला हिंदुत्वाच्या जोकडात, हिंदुत्वाच्या गुलामगिरीत जकडवला जात आहे. काय? RSSचे दलाल, भाजपचे लोकप्रतिनिधी, भाजपचे दलाल, समरसता मंचचे दलाल मातंग समाजाला हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीत जकडवून ठेवण्याचं कारस्थान करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला तो हिंदुत्वादी दहशतवादाचा तो सगळ्यात जास्त बळी जात आहे, बळी ठरत आहे. म्हणजे दोन्ही बाजूनं मातंग समाजाची कोंडी झालेली आहे. या हिंदू आणि हिंदुत्वाच्या नावाखाली दोन्ही बाजूनं मातंग समाजाची कोंडी झालेली आहे. ह्या दोन्ही बाजूनं म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीत मातंग समाज जकडवला जात आहे एक बाजू, आणि दुसरी बाजू हिंदुत्वादी दहशतवादाचा सगळ्यात जास्त बळी हा मातंग समाज जात आहे. हा मातंग समाज हा दोन्ही बाजूनं या हिंदुत्वाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. हो, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी थोरला भाऊ या नात्यानं कपिल सरोदे तू काय किती प्रयत्न केले? या हिंदुत्वाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या मातंग समाजाचं प्रबोधन करून त्यातून त्याला बाहेर काढण्याकरता थोरला बौद्ध समाज आमचा थोरला भाऊ आहे, थोरला भाऊ या नात्यानं मोग्या तोंडाच्या कपिल सरोदे तू काय प्रयत्न केले? काय करतोय रे तू? अरे तू बौद्धासाठी सुद्धा काय करत नाही, तो धम्म चळवळीसाठी तू सुद्धा काय करत नाही. फक्त सोशल मीडियामध्ये व्यक्त होणं, टीका करणं, या पलीकडचं मोग्या तोंडाच्या कपिलाचं काय काम आहे?
काही हिंदुत्ववादी मातंग आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत आहे, ते RSSच्या तालावर नाचत आहे. परंतु जेव्हा हिंदुत्ववादी, जातीवादी, दहशतवाद्याचे हल्ले मातंग समाजावर होतात, काय महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडतात, हिंदुत्ववाद्याचे, जातीवाद्यांचे, दहशतवाद्याचे हल्ले ज्या वेळेला मातंग समाजामध्ये होतात, तेव्हा हे उपवर्गीकरणाची मागणी करणारे, RSSच्या तालावर नाचणारे काही हिंदुत्ववादी मातंग समाजाच्या न्यायासाठी, न्यायासाठी धावून येत नाही. मातंग समाज जेव्हा हिंदुत्ववादाच्या, जातीवाद्याच्या अत्याचाराला बळी पडतो, तेव्हा हे उपवर्गीकरणवाले हिंदुत्ववादी काही मातंग समाजाच्या RSSच्या तलावर नाचणारे ते मातंग समाजासाठी धावून येत नाही रे. आणि त्या मातंग समाजाला तो हिंदुत्ववादी, दहशतवादी म्हणतोस. जरा फिल्लवर जारा कपिल, कपिल सरोदे, जरा फिल्लवर जरा. खरं तर तुम्हाला सांगतो की बुद्ध असे म्हणतात की मूर्खाच्या नादी न लागणं हेच उत्तम लक्षण आहे. जेवढे भगवान बुद्धांनी उत्तम लक्षण सांगितलेले त्याच्यातील मूर्खाची संगत करू नये, मूर्खाच्या नादी लागू नये. कपिल सरोदेसारख्या मोग्या तोंडाच्या मूर्ख माणसाच्या नादी लागून माझी त्याच्यावर बोलण्याची माझी अजिबात इच्छा होत नाही, टीका होत नाही. पण नाईलाजानं मला आज बोलावं लागलं, नाईलाजानं मला आता बोलावं लागत आहे. कारण बाबा कपिल सरोदे जरा मातंग समाजाला हिंदू दहशतवादी म्हणतो, जरा फिल्डवरती जा ना. सोशल मीडियावर सतत बोलण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा जरा फिल्डवरती जा. बौद्ध समाजाच्या तर फिल्डवरती जा, मातंग समाजाच्या फिल्डवरती जा. तुला कळेल की कित्येक मातंग समाजातील तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती PhD केलेले मातंग समाजातील प्राध्यापकांनी तरुण तुला दिसतील कपिल सरोदे. कित्येक मातंग समाजामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती PhD केलेले तरुण मांगवाड्यामध्ये तुला दिसतील, प्राध्यापक दिसतील. एवढंच काय, आज महाराष्ट्रामध्ये मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचाराच्या परिषदा होत आहे, भरवल्या जात आहे. अनेक मातंग समाजाला आंबेडकर चळवळीमध्ये जोडण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहे. कित्येक मातंग समाज बौद्ध धम्माकड मोठ्या प्रमाणात येत आहे. म्हणजे आज मी तुला कपिल सरोदेंना नव्हे तर माझ्या बौद्ध बांधवांना आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाला सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये बुद्ध आणि धम्माच्या अनुषंगानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आज सगळ्या अनुसूचित जातीमध्ये सगळ्यात जास्त परिवर्तनाची आदळआपट जर कोणत्या जातीमध्ये सुरू असेल तर ती मातंग समाजामध्ये सुरू आहे. कपिल सरोदे जरा फिल्डवरती जाऊन बघ. वाकड्या तोंडानं सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा जरा मांगवाड्यात फिल्डवरती जाऊन बघ. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती म्हणजे अशी एकमेव जात आहे मातंग समाज की ज्या मातंग समाजामध्ये बौद्ध धम्माकडे जाणारा लोंढा वाढत आहे. बौद्ध धम्माच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आज मांगवाड्यामध्ये सगळ्यात जास्त परिवर्तनाची आदळआपट आणि चर्चा आणि प्रक्रिया जर कुठं असेल तर ते मातंग समाजामध्ये सुरू आहे. जरा कपिल सरोदे जरा डोकावून बघ ना. बौद्धानं जर खिडकी उघडली तर पलीकड मांगोडा दिसतोय. जरा खिडकी उघडून जरा मांगोड्यामध्ये चांगल्या परिवर्तनाची बदलाची प्रक्रिया सुरू आहे हे बघ ना जरा, मग वक्तव्य कर. एवढंच काय, पण आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं घरावर निळा झेंडा लावून मातंग समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो आहे. काही ठिकाणी बघ, मराठवाडा, विदर्भ, लातूरमध्ये, नांदेडमध्ये जाऊन बघ. काही लातूरमध्ये आणि काय महाराष्ट्रातील इतर ठिकाणी काही ठिकाणी मातंग समाज हा आपल्या घरावर निळा झेंडा लावून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतोय.
अरे किती तर आज मी म्हणेल धाडसानं की विदर्भाकडं मराठवाड्याकडं जर पाहिलं थोडं तर बौद्ध धम्माची चळवळ किंवा आंबेडकर चळवळीचं प्रामाणिकपणे कर्तृत्व हे मातंग समाज पार पाडत आहे. जरा डोळं उघडून बघ आणि बौद्ध समाज याला हाताशी धरून बौद्ध समाजाबरोबर बंधुत्वाचं नातं जोडून मातंग समाज हा धम्म चळवळीचं फार मोठं काम करतोय. जरा कपिल जरा डोळं उघडून बघ ना जरा वाकड्या तोंडाच्या. तरी सुद्धा तू मातंगाला हिंदू दहशतवादी म्हणतोस. जोडण्याचं काम करूया ना. तोडण्याला अक्कल लागत नाही व ताकद बी लागत नाही आणि बुद्धी लागत नाही. जोडायला अक्कल लागती, ताकद लागते. लक्षात घे. जोडण्याचं काम करूया ना. बौद्ध आणि मातंग समाज यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा यासाठी मी जीवाचा आटापाटा करतो. जीवाचं रान केलं, आयुष्य वेचलंय व वेचतो आहे. आणि याच्यामध्ये तो खोडा घालतोस. मातंग समाजाला हिंदू दहशतवादी म्हणतो. जरा जोडण्याचं काम कर. जरा फिल्लवरती ये. फक्त ते गाडी जेव्हा कपिल सरोदे बोलतो ना ते कुठल्या तर गाडीतच असतो. तो गाडीतच तो लाईव्ह होतो, गाडीतच तो व्हिडिओ बनवतो. आणि तर काय असं भांग पाडत असं केसावर हात फिरवत काय इकडं बघत आणि काय वाकड्या तोंडानं इकडं त्याला नीट बघून तर बोलत जा. मोक्या तोंडाच्या वाकडं तोंड करून बोलतो, व्हिडिओ बनवतो त्या गाडीमध्ये. केस अशी वाऱ्यानं केस उडल्यानं त्या केसावर हात फिरवतं, वाकडं बोलतोय कुणीकडं, माईक कुणीकडं बोलतोय कुणीकडं, वाकडं तोंड करून तो मातंग समाजावरच नाही तर बौद्ध समाजावरही तो टीका करतोय. धम्म चळवळीवर बी टीका करतोय तो. बौद्ध समाजाच्या चळवळीवर, बौद्ध समाजावर सुद्धा टीका केलेली आहे तो. धम्म चळवळीवर सुद्धा तो वाकडं तोंड करून तो बोललेला आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांच्यावर सुद्धा तो टीका केलेली आहे, खालच्या पातळीवर बोललेला आहे. वंचित समाजातील किंबहुना बौद्ध समाजातील लोकांनी या बाबतीत तुला चांगला धडा बी शिकवलेला आहे. तरी सुद्धा तुला अक्कल आली नाही. तरी सुद्धा तो बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाती ते निर्माण व्हावी अशा प्रकारचं तो वक्तव्य करतोस. सरसकट काही लोक आहेत ना ते मान्य करतो की मातंग समाजामधील काही लोक चुकीचे आहेत, ते आर्यचे दलाल आहेत, हे मान्य आहे ना. म्हणून त्यांचा दोष म्हणून तो सरसकट मातंग समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणार का? सरसकट मातंग समाजाला तू जबाबदार धरणार का? आणि सरसकट मातंग समाजाला हिंदू दहशतवादी म्हणणार का? आणि सरसकट मातंग समाजाला तू टीका करत असताना, हिंदू दहशतवाद असताना तू कोण आहे रे भाडव्या? तू काय करतोय याचं बी आत्मपरीक्षण कर ना. तू काय योगदान देतोय? तुझं योगदान चळवळीमध्ये तुझा काय नैतिक अधिकार आहे? अरे तू काय, तुझे काय पोस्ट पाहिले त्या गणपतीचं चित्र असणारं, फोटो असणारे, भगवी टोपी घालून तो गणपतीच्या आरती असणारा मोग्यावानी तोंडाचा दिसतोय. तुला काय नैतिक अधिकार आहे मातंग समाजाला हिंदू दहशतवादी म्हणण्याचा? मातंग समाजामध्ये जाऊन तू प्रबोधन केलंय का? तर बौद्ध समाजामध्ये तर जाऊन तू प्रबोधन करतोय का? नुसता सोशल मीडियामध्ये जाऊन वाकडं तोंड करून तू बोलण्या पलीकडे काय आहे रे तुझं? आणि म्हणून सांगतोय खबरदार. म्हणून कपिल सरोदे खबरदार, मातंगाला हिंदू दहशतवादी म्हणाल तर तुझ्या ह्या नकली बौद्ध असण्याच्या, तुझ्या नकली बौद्ध कपिल सरोदेच्या वक्तव्याचा अतफाड कामे करत आहे. अजून केलं जाईल. तो मी बोलल्यानंतर तो माझ्यावर बोलणार आहे. याला प्रतिउत्तर तो देऊन तो व्हिडिओ बनवणार आहे, 100% बनवणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा तुझं त्याचं चांगलं फाडकाम, चांगलं ऑपरेशन केलं जाईल. लक्षात घे. प्रबुद्ध साठ्याची गाठ आहे हे विसरू नको. अरे जरा महाराष्ट्रात फिरून बघ ना. जरा त्या जरा प्रत्येक वेळी गाडीत बसून जी व्हिडिओ बनवतो ना, जरा गाडीतनं खाली उतरणं, जरा महाराष्ट्रात फिरून बघ. हिंदू धर्म सोडण्याचं आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याचं सगळ्यात जास्त आणि मोठं प्रमाण हे मातंग समाजामध्ये आहे. कपिल जरा बघ ना बाबा. हे मोग्या तोंडाच्या कपिल जरा बघ महाराष्ट्र फिरून. हिंदू धर्म सोडण्याचं सगळ्यात जास्त प्रमाण हे मातंग समाजाचं आहे. बौद्ध धर्म स्वीकारण्याचं सगळ्यात जास्त प्रमाण हे मातंग समाज आहे. जरा बघ ना. बौद्ध समाज हा माझा सक्का भाव आहे. ही भावना आणि विचार घेऊन बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा देऊन बौद्ध समाजाच्या हातात हात देऊन प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्यासाठी योगदान देण्याकरता आता कुठं मातंग समाज बौद्ध समाजाबरोबर येत आहे रे बाबा? का त्याच्यात त्यांच्यामध्ये वितुष्ट आणायला लागलेला आहे? ते मातंग समाजाचे RSSचे पेट दलाल जे सुपारीबाज त्यांचं ते कामच आहे.
का तुला बी RSSने सुपारी दिली ह्या दोघांमध्ये तू बी आणखी आगीत तेलवत म्हणून तो असं वक्तव्य करतोय. आणि एक आहे, मातंग समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर चळवळीकडे जायला लागलेला आहे, तो बौद्ध धम्माकडे जायला लागलेला आहे. आणि मातंग समाजाच्या होणाऱ्या ह्या परिवर्तनाला घाबरूनच आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची खुरापत RSS वाल्यानं भाजप सरकारनं काढली रे बाबा. काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची खुरापत का काढली, तर मातंग समाजाच्या परिवर्तनाला घाबरून ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची खुरापत काढली. आणि त्याच्यासाठी RSSने आपले पाळलेले दलाल सोडलेत. RSSच्या दलालाच्या आणि लोकप्रती, भाजपच्या लोकप्रती आमदाराच्या आणि भाडोत्री आणि चमच्याच्या हातात ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं अजेंडा दिला हातात त्यांना काय मातंग समाजाला आरक्षण मिळावं, मातंग समाजाचं चांगलं व्हावं असलं काय देणं घेणं, ह्या दोन्ही समाजामध्ये ते निर्माण व्हावं ही भूमिका त्यांची आहे. बौद्ध समाज जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं शहाणा झाला तर आम्हाला पळोकी सोळ करून सोडलंय. आणि त्यांच्या जोडीला जर मातंग समाज आला तर RSS वाल्याची, भाजपची, हिंदुत्ववाद्याची आणि ब्राह्मणवाद्यांची मूठमाती झाल्याशिवाय राहणार नाही. या भीती भीती आहे. मातंग समाजाच्या जागृतीला, मातंग समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या, बौद्ध धम्माकडे मातंग समाजाचा येणारा लोंढा रोखण्यासाठी नीट लक्षात घे, बौद्ध धम्माकडे मातंग समाजाचा होत असल्या बौद्ध धम्माकडे मातंग समाजाचा जाणारा लोंढा रोखण्याकरता आणि बौद्ध धम्मानुसार आंबेडकरवादी विचारानुसार मातंग समाजामध्ये होत असलेलं परिवर्तन, त्या परिवर्तनाला घाबरून RSSनं, भाजपनं हा आरक्षणाचा उपवर्गीकरणाची खुरापत काढलेली आहे. ते कोलीत मातंगाच्या दलाल लोकांच्या हातात दिलेले आहे. हे आहे या बाबतीतलं दोन्ही समाजाचं प्रबोधन करण्याचं काम हे कपिल सरोदे आम्ही करायचं आहे हो. पण ते तू करतच नाही. उलट तू त्या आगीत तू तेल वतायला लागला. खरं तर कपिल सरोदेंना सोलापुरातला एक किस्सा आहे. सोलापुरातले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती कपिल सरोदेंनी टीका केली होती, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. आणि त्याचा राग धरून सोलापुरातील काही मातंग बांधवांनी कपिल सरोदेला मारहाण केली होती. ही घटना ती सोशल मीडियामध्ये तो व्हिडिओ फिरतो आहे. आणि कदाचित त्याचाच राग धरून, त्याचीच चीड धरून, त्याचाच राग धरून सुडाच्या भावनेनं कदाचित कपिल सरोदे असं वक्तव्य करत असेल. सोलापुरामध्ये कपिल सरोदेला मारहाण झालेलं आहे. काय मातंग समाजातील तरुण आणि काही लोकांनी मारहाण केलेली आहे. कारण का तर कपिल सरोदे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्यावर खालच्या पातळीमध्ये बोलला होता आणि म्हणून त्याला सोलापुरातील मारहाण झाली मातंग तरुण लोकांच्याकडून. त्याचा तो व्हिडिओ तो फिरतो आहे. कदाचित त्याच्या मनामध्ये राग असेल आणि या सुडाच्या भावनेनंच कपिल सरोदे मातंगाला हिंदू दहशतवादी म्हणतो आहे. आणि मातंग आणि बौद्ध समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, मातंग आणि बौद्ध समाज हा कधीच एकत्र येऊ नये असं जसं RSSला वाटतं ना, तसंच कपिल सरोदेला सुद्धा या सुडाच्या भावनेनं पचडलेल्या कपिल सरोदेला सुद्धा तेच वाटतंय. म्हणून तो बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाती तेढ निर्माण करत आहे. आणि याबद्दल बौद्ध समाजाला का राग येत नाही, म्हणून तो बौद्ध समाजाला सुद्धा, बौद्ध बांधवांना सुद्धा हुसकावतोय. हे माझ्या बौद्ध बांधव हे चांगले समजून आहे, ते असं कधीच करणार नाही, लक्षात घ्या. तर कपिल सरोदे वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सारख्या अण्णाभाऊ साठे शिवाय दुसरी कुणाला समजली रे बाबा. काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनाच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आणि महान आणि कर्तृत्वाची उंची समजली. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांसारख्या निळ्या आबाळाला आयुष्याच्या शेवटी अण्णाभाऊ साठ्यांनी कवटाळलं ना. आणि निळ्या आभाळाला कवटाळलं, आंबेडकरवादाच्या निळ्या आभाळाला कवटाळलं, स्वीकारलं. याच्यासारखी भान तर कोणत्या असेल पण हे काय कळणार तुला. अरे बाबा उदाहरण सांगेल मी, यावर थोडंच उदाहरण सांगेल. जग बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची घाव घालणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती तो टीका करतो.
जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अतिसुंदर, नाव गाजतय जगभर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे कवन आहे. कपिल सरोदे जरा वाच, अभ्यास कर. अण्णाभाऊला वाच, अण्णाभाऊला वाच. अण्णाभाऊच्या जीवनाचं ध्येय आंबेडकर वादच हेच तुला दिसेल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर टीका करण्यापूर्वी अण्णाभाऊला वाच, अण्णाभाऊंची भूमिका समजून घे. आंबेडकर वादच हाच अण्णाभाऊंच्या भूमिकेचा शोध, बोध आणि वेद आहे, हे तुला जाणवेल, हे तुला दिसेल. काय म्हणतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे? बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अतिसुंदर, नाव गाजतय जगभर. मोसोबाला दिली सोड चिठ्ठी, बाबासाहेब तुमच्यासाठी. हे अण्णाभाऊंचं कवन आहे. अरे 1942ला मुंबईच्या राजगृहामध्ये कॉम्रेड भगवान मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगाराचं निवेदन देण्यासाठी अण्णाभाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना बरोबर घेऊन गेले. 1942 राजगृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड भगवान मोरे आणि साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची तिघांची भेट झालेली आहे. मजूर मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मजूर मंत्री असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्रेड भगवान मोरे यांच्याबरोबर राजगृहामध्ये 1942ला कामगारांच्या मागणीचं निवेदन द्यायला गेले. आणि निवेदनावर बाबासाहेब आंबेडकर अशा सही करत असताना कॉम्रेड भगवान मोरे म्हणतात की अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर समोर आहेत, प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर आहेत. अण्णाभाऊ शाहिरीचे 2 वाक्य बाबासाहेबांच्या समोर होऊन जाऊ द्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीचे 2 वाक्य म्हणून दाखवले. आहेत काय वाक्य होते? अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांच्या समोर, प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर राजगृहामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर शाहिरी म्हणून दाखवलेलं आहे. शाहिरीतील 2 वाक्य म्हणून 2 कडवी म्हणून दाखवलेले. ते कडवी अशी होती, 2 वाक्य असे होते की गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा, याच्यासाठी संकल्प सोड. गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्या तोड. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर राजगृहामध्ये गायलेलं हे 2 वाक्याचं कवन आहे. आणि हे 2 अण्णाभाऊंनी तसं कवन ऐकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब मागण्याच्या निवेदनावर सही करून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवान कॉम्रेड मोरे, तुम्ही अण्णाभाऊ साठे यांना शाहीर का म्हणता? यांना या गुलामगिरीच्या मी अनेक कलावंत, अनेक शाहीर पाहिले, पण गुलामगिरीच्या बेड्या तोड म्हणणारा मी पहिल्यांदा शाहीर पाहतोय, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी पाहतोय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. आणि अण्णाभाऊ साठ्यांच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मोरे, या अण्णाभाऊ साठ्यांना तुम्ही शाहीर म्हणू नका, आजपासून त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे म्हणा. म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना लोकशाहिरी पदवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. हो, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कौतुक केलेले अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर पदवी देऊन सन्मान केलेले अण्णाभाऊ साठ्यांना तू कपिल सरोदे, तू खालच्या पातळीवर बोलतोस, तुझी लायकी आहे का? तुला काय कळणार आंबेडकरवाद? तुला काय कळले बाबासाहेब? तुला काय कळणार आहे बुद्धाची शपथ अण्णाभाऊनी कथा लिहिली. तुला काय कळणार बुद्ध? तुला काय कळणार धम्म? तुला काय कळले बाबासाहेब? तुला काय कळलं आंबेडकरवाद? बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आला म्हणजे झाला आंबेडकरवादी असं नाही होत. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्माला आला म्हणजे झाला बौद्ध असं नाही होत रे. परंपरेनं आंबेडकरवादी होता येत नाही, जातीनं आंबेडकरवादी होता येत नाही, जातीनं बौद्ध होता येत नाही, परंपरेनं बौद्ध होता येत नाही. एक लक्षात घे, बौद्ध समाजामध्ये किंबहुना महार समाजामध्ये जेबीम घालणं हे सोपं आहे हो, किंवा बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणणं हे सोपं आहे. जेबीम घालणं ही बौद्ध समाजाची किंबहुना महार समाजाची परंपरा झाली हो. काय म्हणतोय? बुद्धम शरणम गच्छामी म्हणणं किंबहुना जेबीम म्हणणं ही बौद्ध समाजाची महार समाजाची परंपरा झाली. पण मातंग समाजानं जेबीम म्हणणं,
मातंग समाजानं बुद्धम शरणम गच्छामि म्हणणं, चर्मकार समाजाने म्हणणं, होलार समाजाने म्हणणं, आदिवासी समाजाने म्हणणं, वाल्मिकी समाजाने म्हणणं, ढोर समाजाने म्हणणं, मराठा समाजाने म्हणणं, ओबीसी समाजाने म्हणणं, माळी समाजाने म्हणणं, धनगर समाजाने म्हणणं इत्यादी बहुजन समाजानं जय भीम घालणं हे परिवर्तन झालं. काय जय भीम म्हणणं हे बौद्ध समाजाची परंपरा आहे, तर जय भीम म्हणणं हे मातंग समाजाचं परिवर्तन आहे. ते परिवर्तन आज मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या परिवर्तनाचं सहर्ष स्वागत करूया ना. चांगल्या गोष्टी सम्यक दृष्टीनं मातंग समाजामध्ये थोडंफार का असताना जे परिवर्तन होतं आहे त्याचं सहर्ष स्वागत करून त्यांना बरोबर घेऊन आणि बौद्ध आणि त्यांना एकत्र घेऊन जाती अंताचा लढा लढूया ना. त्या जाती अंतातून माणूस समाज राष्ट्र निर्माण करून प्रबुद्ध भारत घडवूया ना. आणि त्याच्यावरती बोल ना. त्याच्यासाठी तर काही तर कर ना. फालतू वेळ कशाला घालवत बसतो बौद्ध आणि मातंग समाजामध्ये ते निर्माण करण्याकरता. मातंग समाजाला हिंदू दहशतवादी आणि आंबेडकरवादी जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्यावर खालच्या पातळीत का बोलतो तो? याच्या पाठीमागं तुझी काय सुडाचीच भावना दिसून येते.